नमस्कार मंडळी, उद्या म्हणजे सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. यावर्षी नागपंचमीला विशेष महत्त्व आहे, कारण नागपंचमीसोबत श्रावण सोमवार देखील आहे. नागपंचमी हा नागदेवतेप्रती श्रद्धा, निसर्गाबद्दल आदर आणि भगवान शिवाच्या उपासनेची जोडलेला सण आहे. पण नागपंचमीच्या दिवशी पूजा करताना काही पारंपरिक नियम आणि खबरदारी सांगितली जाते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नागपंचमी नेमकी कधी आहे? पंचमी तिथी किती वाजेपर्यंत आहे? नागपूजा कोणत्या वेळी करावी? राहुकाळ म्हणजे काय? राहुकाळात पूजा करावी का? नागदेवतेला काय अर्पण करावे? कोणत्या गोष्टी टाळाव्यात? घराच्या दारावर नागाचे चित्र काढण्याची परंपरा काय आहे? आणि नागपंचमीच्या दिवशी घरात सुख शांतीसाठी कोणते साधे धार्मिक उपाय करता येतात? चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पहिले 2026 मध्ये नागपंचमी कधी आहे? यावर्षी नागपंचमी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. पंचमी तिथी 16 ऑगस्टच्या संध्याकाळी सुरू होऊन 17 ऑगस्टला सायंकाळी साधारण 5 वाजेपर्यंत राहते. शहरानुसार पंचांगाच्या गणनेत काही मिनिटाचा फरक असू शकतो. म्हणून पूजा करण्यापूर्वी आपल्या शहराचे स्थानिक पंचांग पाहणे चांगले. 2. नागपंचमीला सोमवार असल्यामुळे महत्त्व का वाढते? नागदेवतेचा संबंध भगवान शिवाशी जोडला जातो. भगवान शिवाच्या गळ्यात नाग विराजमान असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे अनेक भक्त या दिवशी नागदेवतेसोबत भगवान शिवाचीही श्रद्धेने पूजा करतात. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करणे, महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवायचा जप करणे अशी भक्तीची साधना केली जाते. तिसरं म्हणजे नागपंचमीची पूजा कधी करावी? नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. घरातील देवघर स्वच्छ करून नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवून पूजा करता येते. पूजेचा वेळ निवडताना आपल्या शहरातील पंचांग पाहणे उत्तम. उदाहरणार्थ पुण्यासाठी 17 ऑगस्ट 2026 रोजी सूर्योदय सुमारे 6:16 वाजता आणि सूर्यास्त सुमारे 7 वाजता आहे. उपलब्ध पंचांगानुसार राहुकाळ सकाळी 7:52 ते 9:57 असा दिला आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या शहरानुसार राहुकाळाची वेळ तपासावी. 4. राहुकाळात नागपूजा करू नये का? राहुकाळ हा हिंदू मुहूर्तशास्त्रात शुभ कार्याची सुरुवात टाळण्याचा काळ मानला जातो. म्हणून नवीन शुभ कार्य, नवीन उपक्रम किंवा महत्त्वाची सुरुवात राहुकाळात न करण्याची परंपरा आहे. नागपंचमीची पूजा मात्र अनेक कुटुंबांमध्ये आपल्या परंपरेनुसार केली जाते. त्यामुळे राहुकाळात पूजा केली तर अनर्थ होतो अशी भीती निर्माण करण्यापेक्षा शक्य असल्यास राहुकाळ टाळून पूजा करणे हा सुरक्षित आणि पारंपरिक मार्ग आहे. विशेषतः व्हिडिओमध्ये वेळ सांगताना आपल्या शहराचा पंचांग वेगळा असू शकतो हे जरूर सांगा. 5. नागदेवतेला काय अर्पण करावे? नागदेवतेच्या प्रतिमा किंवा चित्रासमोर परंपरेनुसार हळद, कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, नैवेद्य, फळे, दिवा आणि धूप अर्पण केले जातात. भगवान शिवाची पूजा करत असाल तर जल, बेलपत्र आणि ओम नमः शिवायचा जप करता येतो. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जिवंत सापाला जबरदस्तीनं दूध पाजू नका. सापाच्या आरोग्यासाठी दूध योग्य आहार नाही. नागपंचमीची श्रद्धा जपताना वनजीवाचे संरक्षण करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. 6. नागपंचमीला सापाला त्रास देऊ नका. नागपंचमी म्हणजे नागांना पकडणे, त्यांना हाताळणे किंवा त्यांच्याजवळ गर्दी करणे असा अर्थ नाही. नागदेवतेप्रती खरी श्रद्धा असेल तर सापाला त्रास न देणे, त्याला इजा न करणे आणि वनजीवाचा आदर करणे हेच योग्य. म्हणून रस्त्यावर किंवा गावात साप दिसला तर त्याच्याजवळ गर्दी करण्याऐवजी सुरक्षित अंतर ठेवावे आणि आवश्यक असल्यास स्थानिक वन्यजीव बचाव पथकाची मदत घ्यावी. 7. नागपंचमीला घराच्या दारावर नागाचे चित्र काढण्याची परंपरा. काही धार्मिक परंपरांमध्ये नागपंचमीच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वाराजवळ नागाचे चित्र काढून त्याची पूजा करण्याची पद्धत सांगितली जाते. काही ठिकाणी भिंतीवर किंवा दाराच्या दोन्ही बाजूंना नागाचे चित्र काढण्याची परंपरा आहे. या परंपरामागे नागदेवतेचे स्मरण, संरक्षण आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. 8. नागपंचमीला कोणत्या गोष्टी टाळाव्यात? परंपरेनुसार या दिवशी काही गोष्टी टाळण्याची प्रथा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जमीन खोदणे किंवा अनावश्यकपणे माती खणणे टाळावे अशी अनेक ठिकाणी धार्मिक मान्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये. तिसरी गोष्ट म्हणजे घरात विनाकारण भांडण, राग आणि कटू बोलणे टाळावे. चौथी गोष्ट म्हणजे पूजा करताना दिखावा करण्यापेक्षा श्रद्धा आणि स्वच्छता ठेवावी. 5वी गोष्ट म्हणजे जिवंत सापाला पकडून त्याच्यावर पूजा करण्याचा प्रयत्न करू नये. 9वी गोष्ट नागपंचमीच्या दिवशी उपवास. काही महिला आणि पुरुष नागपंचमीला उपवास किंवा फलाहार करतात.
उपवासाची पद्धत प्रत्येक कुटुंबाच्या आणि प्रदेशाच्या परंपरेनुसार वेगळी असते. आरोग्याच्या दृष्टीने उपवास करताना आपल्या शरीराला योग्य तेच करावे. उपवास करणे बंधनकारक आहे असे समजू नका. देवप्रती श्रद्धा ही फक्त उपासनेनेच सिद्ध होते असे नाही. तर 10. नागपंचमीला कोणता मंत्र म्हणावा? पूजेच्या वेळी श्रद्धेने ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणून शकता. नागदेवतेचे स्मरण करून मनापासून प्रार्थना करा. हे नागदेवता, आमच्या कुटुंबावर कृपा करा. सर्व जीवांचे रक्षण होऊ दे. आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. मंत्र म्हणताना संख्या महत्त्वाची नसून श्रद्धा आणि मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे. तरी पण आपण 108 वेळा जप करावा. 11. नागपंचमीला घरात काय करावे? सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा. स्नान करून देवघरात दिवा लावा. नागदेवतेचे चित्र किंवा प्रतिमा ठेवून पूजा करा. फुले, अक्षदा, हळद, कुंकू आणि नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर भगवान शिवाचे स्मरण करा. ओम नमः शिवायचा जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा आवश्यक वस्तूचे दान करा. कारण कोणत्याही सणाचा खरा अर्थ केवळ पूजा नसून दया, सेवा आणि माणुसकीमध्येही आहे. 12. नागपंचमीला काय करू नये? सर्वात महत्त्वाच्या 7 गोष्टी. पहिली, जिवंत सापाला पकडून त्याची पूजा करू नका. 2. सापाला जबरदस्तीने दूध पाजू नका. 3. नागांना त्रास देऊ नका किंवा त्यांच्या जवळ गर्दी अजिबात करू नका. 4. अनावश्यकपणे जमीन खणणे टाळा. पूजा करताना राग, भांडण आणि अपशब्द टाळा. 6. राहू काळात नवीन शुभ कार्याची सुरुवात करण्याची परंपरा असल्यास ती वेळ टाळा. 7. सोशल मीडियावर ऐकलेल्या प्रत्येक उपायावर विश्वास ठेवू नका. आपल्या कुटुंबाची परंपरा आणि स्थानिक पंचांग यांचा आदर घ्या. 13. नागपंचमीचा खरा संदेश काय आहे? नागपंचमी केवळ एक धार्मिक सण नाही. हा सण आपल्याला निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करण्याचा संदेश देतो. साप हा पर्यावरणातील महत्त्वाचा जीव आहे. त्यामुळे नागदेवतेची पूजा करताना प्रत्यक्ष सापाला त्रास देण्याऐवजी त्यांचे रक्षण करणे हीच खरी भावना आहे. भगवान शिवाशी जोडलेली नागदेवतेची प्रतिमा आपल्याला निसर्ग, संयम आणि श्रद्धेची आठवण करून देते. शेवटचा महत्त्वाचा संदेश. मंडळी, उद्या सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी आहे. पंचमी तिथी साधारण सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. राहू काळाची वेळ शहरानुसार बदलते. त्यामुळे आपल्या शहराचे पंचांग पाहून पूजा करण्याची वेळ ठरवा. आणि सर्वात महत्त्वाचे, नागपंचमीच्या नावाखाली जिवंत सापाला त्रास देऊ नका. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको. पूजा करा पण निसर्गाचे नुकसान होईल असे काहीही करू नका. देवाची भक्ती करा आणि प्रत्येक जीवाबद्दल माणुसकी ठेवा. भगवान शिव आणि नागदेवतेची कृपा आपल्या सर्वांच्या कुटुंबावर राहो. हर हर महादेव. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हर हर महादेव कमेंटमध्ये नक्की लिहा.